ही म्हातारी नुसत्या झोपा काढते, जाड झाली खाऊन खाऊन. अरे माधुरे, काय म्हणलीस तू मला? अहो काय नाही व सासूबाई, मी म्हणलं तुम्ही झोपलात काय की. मी फक्त झोपण्याचं नाटक करत होते, बघत होते की तू काय काय बोलतीस माझ्याबद्दल. काय काय ऐकलं तुम्ही मी बोललेलं? भज्जे, वरण भात, पोळ्या, पुरणपोळ्या बरं का. हे एवढं सगळं जेवण बनवायचे तुला. काय व सासूबाई एवढं सारं? तू हेच तर म्हणत होतीस की मी झोपले होते तेव्हा. हो मी हेच तर बोलत होते. जा की मग बनव की, माझं काय थोबडं बघतेस. हो जाते बनवते तुमच्यासाठी पुरणपोळी भज्जे. ही बाई किती खाते की मोठली. काय म्हणालीस का ग तू माधुरे? नाही हो सासूबाई, कशाला काय म्हणू, तुम्हाला भज्जे आणि पुरणपोळ्या बनवून देते की, खा की मग. तुला असंच वटणीवर आणावं लागते बघ, तू त्याच्याशिवाय सुधरत नाहीस. आई कारा का दिसते ग तू? अरे वातडल्या, तू ती आजी काय काम धंदा करत नाही, वरतून मला काम लावते. जाड झाली बघ खाऊन खाऊन. आज काय झालं ग तुमच्या दोघी मध्ये? आज तिला पुरणपोळी भज्जे खायचा जोर आलाय बघ. याचा अर्थ आज भज्जे आणि पुरणपोळ्या होणार. वाव, अरे माकड तोंडाच्या, तुला शाळा जायचं नाही का? भज्जे आणि पुरणपोळी खाऊनच जातो. अरे वातडल्या, आता बनवणार नाही मी, रात्री बनवल. जा ग शाळेमध्ये. बरं मग आता काय घेऊन जाऊ डब्यामध्ये मी? वांग्याचं भरीत आहे आणि ज्वारीची भाकर आहे, घेऊन जा आणि देते ह्या मुरकुळ्याला त्या खायला. अरे पळकी वातडल्या, शाळेचा टाइम झालाय. भरड्या बाबा जातो मी. अरे वातडल्या, तू शाळेत गेला नाही का अजून? काय करतो ती माई संग इथं? पुरणपोळ्या लाटायला बसलास की काय?